आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी बीडमधून आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये सध्या आहेत आणि सुपारी घेऊन ते तिथे आलेले आहेत। नेमकी कोणाची सुपारी ते घेऊन आले तसा जाब विचारत ठाकरे गटानं राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि मनसैनिक हे आमने सामने आले होते। ही दृश्य आपण पाहतोय बीडमधल्या जालना रोडवरील ही दृश्य आहेत। बीडमधील जालना रोड परिसरात असणाऱ्या अन्विता हॉटेलमध्ये राज ठाकरे यांची आज बैठक पार पडते आणि याच बैठकीसाठी काही वेळापूर्वी जेव्हा राज ठाकरे हे दाखल झाले त्यावेळेला तिथे त्यांच्या गाड्यांचा ताफा दाखल होत असताना राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा अडवून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सुपारी फेकून राज ठाकरे यांचा निषेध केलाय। राज ठाकरे यांनी आरक्षणाला विरोध केला, त्यामुळे ते नेमकी कुणाची सुपारी घेऊन आले तसा जाब विचारून हे अनोखं निषेध आंदोलन ठाकरे गटानं केलंय। महाराष्ट्र हनुमान सेनेचे राज ठाकरे आज बीड दौऱ्यावर आहेत। मात्र हॉटेल अन्विता समोर येताच शिवसैनिकांनी प्रचंड राडा केलाय, घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकत त्यांचा निषेध नोंदवलाय। मनोज जरांगे पाटील हे शांततेने आरक्षणाचं आंदोलन करत आहेत। असं असतानाही अशा पद्धतीच्या घोषणा यावेळी देण्यात आल्यात। तसेच आपण इथे बघू शकता की कशा प्रकारे सुपाऱ्या आत्ता पण रस्त्यावर आपल्याला दिसत आहेत। हा गोंधळ झाल्यानंतर या परिसरात काही वेळ तणाव होता। तसेच परिसरात आता मोठा फौजफाटा पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी आत्ताही तणावाचं वातावरण असून पोलीस आता पुढील घटनेचा तपास करत आहेत। दरम्यानच आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे की मनोज जरांगे पाटील हे शांततेने मराठा समाजाचं आंदोलन पुढे नेत आहेत। असं असल्यामुळे आम्ही हे सदरील विरोध केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे। NDTV मराठीसाठी मी स्वानंद पाटील, बीड। दरम्यान बीडमध्ये झालेल्या प्रकारावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना उत्तर दिलंय। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगतोय, सुरुवात तुम्ही केली आहे, याचा शेवट आम्ही करणार। उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगतोय, सुरुवात तुम्ही केली आहे, याचा शेवट आम्ही करणार। उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सांगतोय, सुरुवात तुम्ही केली आहे, याचा शेवट आम्ही करणार। आपण पाहतोय संदीप देशपांडे यांनी एक जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान राज ठाकरे 4 तारखेपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत। सोलापूरमध्ये त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात विधान केल्यानंतर मराठवाड्यात ठिकठिकाणी त्यांना राजकीय विरोधाला सामोरं जावं लागतंय। बीडपूर्वी त्यांना धाराशिव आणि नांदेडमध्येही अशाच स्वरूपात निषेध आंदोलनांचा सामना करावा लागला होता। त्यातच आज शिवसेना ठाकरे गटानं बीडमध्ये चक्क सुपाऱ्या फेकून राज ठाकरेंचा निषेध केलेला आहे। राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत आणि तिथं त्यांना विविध ठिकाणी निषेधाचा सामना करावा लागतोय। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मोहसिन, हा सगळा जो प्रकार आपण पाहतोय, जेव्हापासून राज ठाकरे हे मराठवाड्यात दाखल झालेत, विशेष करून मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू मराठवाडा ठरलेला आहे आणि त्या ठिकाणी जो विरोध होतोय तो आरक्षणाबद्दलचं वक्तव्य केल्यामुळे होतोय असं बोललं जात आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत आणि कशा पद्धतीनं याचं विश्लेषण कराल? नक्कीच विनोद सर, आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणुकीत देखील आपल्याला मराठा आरक्षणाचे पडसाद पाहायला मिळाले। त्यामुळे आणि जरांगेंनी जे आंदोलन सुरू केले ते जालना जिल्ह्यात, म्हणजेच मराठा आरक्षणाचा सर्व केंद्रबिंदू सध्या मराठवाडा आहे। असं असताना मराठवाड्याच्या दौऱ्यावर आलेले राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही हे असं वक्तव्य केलं आणि त्याचा संताप सर्वत्र पाहायला मिळाला, खास करून मराठवाड्यात। आणि त्यामुळेच ते जेव्हा धाराशिवला पोहोचले तर मराठा आंदोलक आक्रमक झाले। त्यांच्या हॉटेलबाहेर त्यांनी राडा केला, जाब विचारला। शेवटी राज ठाकरेंना आंदोलकांशी चर्चा करून आपली जी भावना होती किंवा जे आपलं वक्तव्य यावर त्यांना खुलासा करावा लागला, त्यावर त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांनी जे काही त्यांचं म्हणणं होतं ते मांडलं। मात्र त्यानंतरही हा जो विषय आहे तो संपलेला नाही आहे, कारण राज ठाकरेंना मराठवाड्यातील ठिकठिकाणी ज्या मराठा समाज असतील किंवा आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पण जो आंदोलन केलं किंवा जे सुपाऱ्या फेकल्या आहे त्याचं कारण देखील त्यांनी जे आरक्षणाबद्दल वक्तव्य केले तेच आहे। त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात जे मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे, असं असताना राज ठाकरेंनी ते जे वक्तव्य केलं आहे की आरक्षणाची गरज नाही, त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असा संताप आहे आणि त्याचा सामना जो आहे तो राज ठाकरेंना करावा लागतोय। आपण जर बघितलं तर राज ठाकरेंचा जो दौरा होता तो 13 तारखेपर्यंत होता, म्हणजे 13 तारखेला ते संभाजीनगरहून
आपला दौरा संपवणार होते. मात्र हा सगळा जो विरोध आणि ज्या पद्धतीने आंदोलन त्यांच्या दौऱ्याच्या समोर होत आहे, या सगळ्यानंतर कुठेतरी राज ठाकरेंनी 2 दिवसाचा दौरा कमी केला का असं म्हणता येईल, अशी चर्चा देखील आहे. आणि त्यासाठीच आता राज ठाकरे 11 तारखेलाच संभाजीनगरहून पुण्याकडे रवाना होणार आहे. या 2 दिवसात दौरा त्यांनी जो कमी केला आहे, याला देखील कुठेतरी या विरोधाची किनार आहे का, असं देखील चर्चा आहे. विनोद सर, अगदी धन्यवाद मोहसिन या अपडेट्सबद्दल आणि केलेल्या विश्लेषणाबद्दल. आपण पाहतोय की मराठवाड्यात प्रामुख्यानं राज ठाकरेंना मोठा विरोध होतोय आणि अनेक ठिकाणी त्यांचा निषेध आंदोलन करून एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने हे निषेध आंदोलन केलं जातं. आणि आज ठाकरे गटानं सुद्धा राज ठाकरेंविरोधात एक आक्रमकपणे निषेध आंदोलन केलं. बीडमध्ये त्यांच्या ताफ्यावर सुपाऱ्या उधळलेल्या आहेत.